धुळे शहरातील जेल रोड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विविध आंदोलनाच्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार भाऊरावल यांनी भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या। संबंधित मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जेल रोडवरील सर्व आंदोलनं तुर्तास स्थगित करण्यात आली आहेत। उमेद अभियानातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी महिलांचे आंदोलन, शहरातील विविध प्रकारचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्याच्या मागणीसाठी संविधान सेनेचे उपोषण, तसेच अजनाळे येथील महिलांनी तालुका पोलिसांच्या विरोधात पुकारलेले आंदोलन अशा विविध आंदोलनांच्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट दिली। यावेळी पालकमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासन यावेळी करण्यात आलं। दरम्यान अजनाळे येथील एका गर्भवती महिलेला त्रास दिल्याचा आरोप असलेल्या तालुका पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी कुणाल मान पाटील आणि विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणी संदर्भात पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केल्याचं समोर आलं। त्यामुळे या प्रकरणातही पालकमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत तातडीने दखल घेतल्याचं दिसून येतंय। एकंदरीतच आंदोलकांशी थेट संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्यानं जेल रोड परिसरातील आंदोलनं तुर्तास स्थगित झाली असून परिसर आंदोलनमुक्त झाल्याचं चित्र आता सध्या दिसतंय। ब्युरो रिपोर्ट BBSSS न्यूज धुळे। अजनाळे या गावामध्ये पारधी समाजावरती तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जो अन्याय केला, अर्ध्या रात्री अजनाळे गावामध्ये जाऊन एक गर्भवती स्त्री व त्यांच्या सोबत वृद्ध वयातील 2 व्यक्ती वरिष्ठ या लोकांना पोलीस आणि लेडीज कॉन्स्टेबल नसताना त्या महिलेला धरून व त्या माणसांना धरून सरळ पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशन मध्ये त्यांना बराच वेळ थांबवून ठेवलं। थांबवून ठेवल्यानंतर त्यांच्याकडनं 1 लाख रुपये घेतले आणि त्यांना लांब जाऊन त्या ब्रिजच्या खाली सोडून दिलं कुसुंब्या गावामध्ये। तर आज पालकमंत्री साहेब इथे आले असता आमरण त्यांनी उपोषण चालू ठेवले होते। पालकमंत्री आले असता त्यांच्यावर जवळ त्यांनी आपली व्यथा व कथा मांडली। पालकमंत्र्यांनी सरळ SP साहेबांना फोन लावला। SP साहेबांशी चर्चा करून त्या 2 पोलीस कॉन्स्टेबल वरती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर आज पारधी समाजाचं आमरण उपोषण जे आहे ते पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडवण्यात आलं।